सभासदांच्या विश्वासामुळे अहवाल साला जनता सोसायटीस 39 लाखांवर नफा। अध्यक्ष डॉक्टर शंकर माळी यांची माहिती। जनता क्रेडिट सोसायटीची 26वी सर्वसाधारण वार्षिक सभा खेळमेळीत संपन्न। बोरगावसह परिसरातील शेतकरी, व्यापारी, कामगार वर्ग यांना वेळेत पत मिळावे यासाठी आपण 1999 साली एक छोट्याशा खोलीत या संस्थेची स्थापना केली। रौप्य महोत्सवी वाटचाल करत असलेल्या या संस्थेनं ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात असलेल्या या संस्थेनं सभासदांच्या हितासाठी नेहमीच प्राधान्य दिलं आहे। सर्वांचे सहकार्य, निस्वार्थ संचालक मंडळ, प्रामाणिक कर्मचारी तसेच सभासदांच्या विश्वासामुळेच जनता संस्थेनं 26व्या वर्षी यशस्वी वाटचाल करत असून अहवाल सालात संस्थेनं 39 लाखांवर नफा कमवला असल्याचं मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर माळी यांनी व्यक्त केलं। आज बोरगाव इथं दी जनता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीत पार पडली। अध्यक्षस्थानी डॉक्टर शंकर माळी होते। संस्थेच्या अहवाल सालात एकूण 1695 सभासद असून भाग भांडवल 26,90,000, संस्थेचा 2,67,16,000 निधी आहे। शिवाय संस्थेनं 9,50,54,000 ठेवी संपादन केल्यात। अहवाल सालात 6,95,24,000 रुपयांचं कर्ज वितरण केलंय। 4,67,28,000 रुपयांची गुंतवणूक केली। संस्थेत अहवाल सालात 39,33,000 रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचं संस्थापक चेअरमन डॉक्टर शंकर माळी यांनी अहवाल वाचनात सांगितलं। प्रधान व्यवस्थापक श्री धनंजय काकडे यांनी संस्थेच्या ताळेबंद अंदाजपत्राचं वाचन करून सभासदांकडून टाळ्यांच्या गजरात मंजुरी मिळवली। यावेळी पत्रकार अजित कांबळे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल मत व्यक्त केलं। यावेळी बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष मुरारी आईदमाळे, संचालक देवगोंडा पाटील, भीमगोंडा पाटील, रावसाहेब पंचडी, अण्णासाहेब पाटील, बाहुबली अमानवर, कुमार पाटील, प्रदीप माळी, कल्लाप्पा पुजारी, शकील अपराज, बाबासाहेब कोरे, संगीता माळी, ललिता माळी, संघाचे मुख्य व्यवस्थापक धनंजय काकडे, सुरेश सोमाने, प्रतीक्षा सोमाने, विकास माळी यांच्यासह सभासद, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे।